विनोदजी बिल्ल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. याही खेळाडूकडे लक्ष असेल. पहिल्या सामन्यामध्ये भावेश उलवेकरनं खरं तर क्रीडा रसिकांची मनं जिंकली. दुसऱ्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर अर्थातच विशाल ढोलेनं मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. आणि तिसऱ्या सामन्यात खरं तर अपेक्षा प्रयेशकडनं देखील मोठ्या आहेत, अजित सरांकडनं देखील मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्याच अपेक्षा खरं तर विनोद बिल्ल अर्थातच विनोद भाऊ या खेळाडूकडनं देखील आपल्याला पाहायला मिळतील. चला दोनही टीमच्या कॅप्टन्सला पुन्हा एकदा आम्ही सूचना करतो आहोत की आपला एक अतिरिक्त खेळाडू आय थिंक भार्गवदादा 11 संघाचे 12th मॅन आमच्या समोर जोडले गेलेत. विनंती असेल 12th मॅन तर पहिलं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी सज्ज होत आहेत. श्रीकांत फाळके अर्थातच अप्पा या ठिकाणी गोलंदाजीसाठी येत आहेत आणि प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये त्यांची गोलंदाजी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी आहे. सातत्यानं सराव याच मैदानावरती करतायत. खरं तर आपल्या घरच्या मैदानावरती आज दुपारच्या सत्रामध्ये थोडीशी मेहनत करावी लागणार आहे. पहिला चेंडू दिशाहीन टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. पंचांचा अवांतरचा इशारा या ठिकाणी निश्चितच येतोय. पहिल्या सामन्यामध्ये 81 धावांचं लक्ष, दुसऱ्या सामन्यामध्ये 99, तिसऱ्या सामन्यामध्ये लक्ष काय असणार. धावांचा पाठलाग करत असताना दोन्ही संघांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. कदाचित हीच गोष्ट हेरली भार्गवदादा 11 संघाच्या संघनायकानं त्यांना टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर नाणेफेक जिंकणारा संघनायक नेहमी धावांचा पाठलाग करणं पसंत करतो. परंतु या मैदानावरचा पहिल्या 2 सामन्यांचा निकाल जर का पाहिला ना तर कोणताही संघनायक हा प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय करेल. कारण त्याला विजय हा महत्वाचा आहे आणि कोणत्याही लीग स्पर्धेमध्ये तुमचा पहिला विजय हा सर्वाधिक महत्वाचा असतो. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. थोडासा धीम्या गतीने चेंडू आला, बॅट अगोदर निघून गेला, शरीराचा वेध चेंडूने घेतला आणि गोलंदाजीमध्ये बॅक ऑन ट्रॅक गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिले दोनही चेंडू अवांतर राहिले आणि त्यानंतर मात्र श्रीकांत फाळके आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. स्पर्धेच्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये असताना खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यांवरती आणि त्याच वेळेला इथे जागा बनवली आहे. प्रीमेडिटेड होता. खरं तर ओळखलं होतं हा चेंडू मिडल अँड लेग स्टिकवर असेल. थोडंसं शफल केलं आणि चेंडूला भिरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईनच्या मधून सीमारेखा पार अजित पाटीलच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. या षटकाराने संघ पुढे सरकलाय. षटकारानं आपल्या डावाची सुरुवात करत असताना मी सुरुवातीलाच म्हटलं की सलामीच्या जोडीमध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे प्रदीर्घ प्रचंड अनुभव असणारा अजित पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात तर दुसरीकडे यंग ब्रिगेड अर्थातच युवा खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला प्रयेश पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चला यानंतरचा सामना असेल हंसध्वनीश टायगर 11 आणि श्री चॅलेंजर्स. या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अपेक्षित आहे आणि दोनही संघ मालकांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपलब्ध राहणं गरजेचं आहे. पहिला षटकार आलाय. यावेळेला ड्रायव्हिंग लेनचा हा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट हा चेंडू खेळलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी श्रीकांत फाळके यांच्या खांद्यांवरती देणं संघनायकांना घेतला गेलेला आणखीन एक धाडसी निर्णय या ठिकाणी म्हणावा लागेल. हो यावेळेला पावलांचा वापर केलाय. कमालीचं टायमिंग आहे. कलात्मकता, ताकद, नजाकत आणि चेंडू वन बाउन्स सीमारेखा पार. पंचांचा इशारा चौकार. चेंडूची लाईन आणि लेंथ ओळखली, गती ओळखली आणि त्यानंतर मात्र आक्रमक स्ट्रोक हेही ओळखलं की ऑफसाईडला कोणताही क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर नाही. ही लेदर बॉल क्रिकेटची तुमची जाण असते. ही लेदर बॉल क्रिकेटचा तुमचा अनुभव असतो. मी सुरुवातीला देखील म्हटलं की भविष्यातील लेदर बॉल क्रिकेटचे खेळाडू घडवणं हे एजेस स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून केलं जातं आणि आज जर पाहिलं तर आपली कलात्मकता, आपली गुणवत्ता, आपली ताकद, प्युअर टायमिंग या वेळेला पाहायला मिळालं. संघनायकाला थोडासा विचार करण्यास भाग पडलाय आणि पहा लॉंग ऑफ रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेला डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ
हे दोन क्षेत्ररक्षक आपण बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करताना पाहायला मिळत आहेत. अर्थातच चेंडूची लाईन आणि लेंथ ही आउटसाइड द ऑफ स्टंप किंवा ड्रायव्हिंग लेंथ वरती असेल यात मात्र शंका नाहीये. थोडासा जागा बनवली आहे, स्क्वेअर लेगला चेंडू वळवलाय, थोडासा चॅलेंज असेल क्षेत्ररक्षकाला, वेगानं चेंडू वरती येतोय, तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेनं संघ पुढे सरसावत असताना धावा आपण धावफलकावरती झाल्यात 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न, पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करण्याचा निर्धार, याही वेळेला जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि एक चांगला निर्णय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी होतोय, समाप्त. धावा धावफलकावरती येत आहेत त्या 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड, 14 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता प्रयश या खेळाडूकडे नजरा जरूर असतील, दोनही एंडचा वापर केला जातोय. आणखीन एक महत्वाची गोष्ट, या विकेटवरती जेवढ्या स्पर्धा होतात त्या एका एंडनं, अर्थातच कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु यावेळेला दोनही एंड वापरण्याचा निर्धार आयोजकांनी केला. आणि त्यामुळे दोनही स्टाईलचे जे बॅटर असतात, म्हणजे राईट हँडेड आणि लेफ्ट हँडेड, बऱ्याच वेळेला आपण स्पर्धांमध्ये पाहतो की वारेची दिशा ही आयदर राईट हँडेड बॅट्समन म्हणजे उजव्या हाताच्या फलंदाजाच्या बाजूने असते किंवा डावखोऱ्या हाताच्या फलंदाजाच्या बाजूने, परंतु ज्यावेळेला दोन्ही एंडचा वापर होतो ना, त्यावेळेला मात्र दोनही फलंदाजांसाठी ती उपयुक्त खेळपट्टी मानली जाते. आणि यावेळेला सीपी ऑफिस एंडकडनं गोलंदाजी करत असताना वैयक्तिक स्पेलमधलं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळत आहेत विनोद भिल्ल, अर्थातच विनोद भाऊ. प्रयश 6ही चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा होता, कदाचित त्याच्याही बॅटमधनं आक्रमक आकर्षक फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल. मिस्टर ICPL म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, कदाचित येणाऱ्या ICPLच्या स्पर्धेमध्ये देखील हा खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळेल, आणि तेच मिस्टर ICPL अर्थातच विनोद. स्ट्रायकिंग एंडवरती विशाल, माफ करा, प्रयश आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात, ज्या खेळाडूचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय. पदार्पणातच ज्या खेळाडूंना तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली, आपल्या आकर्षक आक्रमक आणि एक लेफ्ट हँडेड बॅटर म्हटलं तर स्वाभाविक तर त्याच्या फटक्यांमध्ये जरूर पाहायला मिळते. यावेळेला बैठकी फटका, कमालीचं टायमिंग आहे, जबरदस्त एक्झिक्युशन, अगदी लोअर फुल टॉस चेंडू आणि त्याला फुल टोल वसूल करणारा प्रयशच्या बॅटमधून येतोय दमदार षटकार. दोनही खेळाडूंना आपल्या डावाची सुरुवात ही षटकाराने केली, हे देखील या इनिंगचं वैशिष्ट्य जरूर आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाज श्रीकांतचं खूप चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या एका चेंडूमध्ये 8 धावा त्यानं खर्च केल्या, परंतु उर्वरित 5 चेंडूंमध्ये अवघ्या 6 धावांमध्ये मर्यादित रोखलं. हो, याही वेळेला जणू निमंत्रण होतं आणि ते निमंत्रण या ठिकाणी स्वीकारलंय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेखा पार, आणखीन एक दमदार पंचांचा नो चेंडूचा इशारा येईल. अर्थातच हा चौकार नसून हा पंजा मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केला जाईल. प्रयश टॉप गिअर मध्ये फलंदाजी करत असताना कळंबोली क्रिकेटचा जर आपण विचार केला तर कळंबोली क्रिकेटमध्ये मी मगाशी देखील म्हटलं की या खेळाडूंना पदार्पणातच तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली आणि सध्याच्या घडीला सर्वाधिक युवा लोकप्रिय खेळाडूंमध्ये या खेळाडूची गणना केली जाते. आणि तो प्रयश पाटील मात्र आपली उपयुक्तता मैदानावरती सिद्ध करत असताना नो बॉल आहे. आणि त्यानंतर मात्र येणारा चेंडू हा अर्थातच फ्री हिटचा चेंडू असेल. ज्या सुरुवातीची अपेक्षा केली ती सुरुवात आपल्या संघाला मिळवून देत असताना, परंतु इथे प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षकाला ठाऊक होता हा फ्री हिटचा चेंडू आहे. कदाचित प्रयश विसरला होता की काय, कारण त्यानं धाव घेणं थांबला होता. नंतर लक्षात आलं की अरे हा फ्री हिटचा चेंडू आहे. एक सिंगल धावफलकावरती अंकित केली जाईल आणि या एकेरीनं संघ जाऊन पोहोचलाय 26 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये 25+ किंवा 30+ धावा धावफलकावरती येणं संघासाठी जमेची बाजू असणार आहे. आतापर्यंत 26 धावा धावफलकावरती आल्या, ज्यापैकी अजित पाटीलच्या बॅटमधून 6 चेंडू 12 म्हणजे ऑलमोस्ट 200च्या स्ट्राईक रेटनं हाही खेळाडू मैदानावरती कमालीची फलंदाजी करत असताना
क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल या ठिकाणी जरूर संभवतोय. एकाच मोठ्या फटक्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. इथे रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा होता. वेल लेफ्ट क्रिकेटच्या भाषेमध्ये ज्याला म्हटलं जातं. चेंडूची लाईन पाहिली आणि त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारची छेडखानी नाही आहे. थोडंसं गती वाढवण्याचा प्रयत्न मागील चेंडूवरती झाला. आणि आम्ही नेहमी म्हणतो की ज्यावेळेला गोलंदाज अतिरिक्त खांद्यांचा वापर करतो त्यावेळेला दिशेवरचं नियंत्रणही तितकंच महत्त्वाचं असतं. मागील 2 चेंडूंवरती थोडीशी नियंत्रणाबाहेरची गोलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते गोलंदाज विनोद या गोलंदाजाकडून. हे पावलांचा वापर केलाय. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा देखणा स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहतोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. अजित यांच्या बॅट मधून आलेला आणखीन एक कलात्मक स्ट्रोक चौकार. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. अवघ्या 10 चेंडूंचा खेळ झालाय आणि 32 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. संघनायकांना घेतला गेलेला निर्णय. खरं तर अजित हे स्वतः संघनायक आहेत. भार्गव दादा 11 विरुद्ध SB थंडर्स या 2 संघादरम्यानचं हे बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला गेलेला निर्णय आहे. परंतु इथे मात्र प्रॉपर टायमिंग नाही आहे. झेल घेण्याची संधी आली. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की दैव देत आणि कर्म नेत. झेल सुटला. क्षेत्ररक्षक होते मिथुन भोईर आणि त्यांच्याकडून मात्र झाली आहे चूक. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. झेल सुटला. अजित यांना मिळते जीवनदान आणि संघाची एकूण धावसंख्या मात्र 33 धावा धावफलकावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक. प्रयश सिंगलना स्ट्राईक आपल्याकडे रिटर्न करणार की शेवटच्या चेंडूवरला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खरं तर हे पॉवर प्ले 2चं षटक आहे त्यामुळे मोठा फटका येणं अपेक्षित आहे आणि ती ताकद देखील राहिली आहे. परंतु इथे वाईड यॉर्क केला आहे. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर जाणारा चेंडू. अंतिम चेंडू निर्धाव फेकल्यानंतर कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला असेल गोलंदाज विनोदनं. कारण एक लांब लचक षटक आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात त्या बिनबाद 33 धावा. भार्गवदादा 11 विरुद्ध SB थंडर्स या 2 संघादरम्यानचं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी आजच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या फेरीतील 3रा सामना अर्थातच लीग स्टेज या ठिकाणी सुरू आहे. 3रा सामना आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये अर्थातच हंसध्वनी 11 अर्थातच हंसध्वनी टायगर 11 संघानं पहिला सामना मोठ्या मार्जिननं जिंकला. दुसऱ्या सामन्याचा जर आपण विचार केला तर श्री चॅलेंजर्स संघानं तो सामना अर्थातच या ठिकाणी आपल्या नावावरती केला आणि त्यानंतर हे 3रं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. चेंडू पुरवायचा आहे जरा. तर या ठिकाणी निहाल आणखीन एक युवा टॅलेंट. तर निहाल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. खरं तर सध्याच्या घडीला रायगड लेदर बॉल क्रिकेटचं सिलेक्शन सुरू आहे ज्यामध्ये अंडर-14, अंडर-16, अंडर-19 आणि हे जे खेळाडू आहेत ना हे सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी चर्चेत राहिलेलं एक नाव अर्थातच निहाल आपल्याला पाहायला मिळतात. आणि निहाल पाटील आणि अजित पाटील म्हटलं तर काका आणि पुतण्या एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आणि तिथे हे बॅटल कोण जिंकणार. खरं तर याच मैदानावरची RRWAची सर्वाधिक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा अजित पाटील यांच्या संघाने आपल्या नावावरती केली होती आणि दोनही खेळाडू एकाच संघामध्ये होते. परंतु आज जर पाहिलं हे खरं तर जे क्रिकेट लीग आहेत किंवा प्रीमियर लीग्स आहेत हे चित्र आपल्याला बहुतांशी पाहायला मिळतं. एकाच संघाकडून खेळणारे खेळाडू काही वेळेला एकमेकांच्या विरोधामध्ये उभे टाकलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि निहाल पाटील अजित पाटीलचा जर आपण विचार केला तर आता मात्र हे दोनही खेळाडू एका संघाकडून खेळणारे मात्र आज एकमेकांच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे आहेत. चला पुढील सामना असेल श्री चॅलेंजर्स 11 आणि हंसध्वनी टायगर 11. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये तर नक्कीच यानंतरचं बॅटल मात्र 2 अर्धशतक वीरांच्या दरम्यान असेल. हो यावेळेला थोडंसं धीम्या गतीने चेंडू केला होता. इथे अनुभव वर्सेस येस या ठिकाणी जर आपण पाहिलं तर
नेक्स्ट बॅटल आपल्याला मंगेश साळुंके विरुद्ध भावेश उलवेकर असं पाहायला मिळेल. विशाल डोले विरुद्ध भावेश उलवेकर असंही पाहायला मिळेल. अजिंक्य खटकाळे खरं तर आज अपेक्षेप्रमाणे सुरुवात जरूर केली होती, परंतु खेळ पुढे घेऊन जाऊ शकला नाहीये. आणखीन एक नाव चर्चेमध्ये राहील ते म्हणजे सुरेश मोहितेचं. त्याही खेळाडूनं सुरुवात चांगली मिळवून दिली, परंतु इथे मात्र पहिली विकेट, पहिली सफलता मिळणार का? स्वतः निहाल झेलच्या खाली येतोय थर्ड अटेम्प्ट मध्ये. खरं तर दुविधा मनस्थितीमध्ये होता, काकांचा झेल आहे घ्यायचा की नाही, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये झेल सर्वाधिक महत्वाचा आणि तो झेल मात्र तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये निहालनं टिपला. अजित पहिला फलंदाज या ठिकाणी गमावलाय. भार्गव दादा 11 संघानं सुरुवात दमदार केल्यानंतर पहिल्या विकेटसाठी एक कमालीची भागीदारी रचल्यानंतर पहिला विकेट इथे मात्र गमावलाय तो भार्गव दादा 11 या संघानं. 2.3 षटका अर्थातच या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत झालेत. कमालीची गोलंदाजी निहालनं केली आहे. संघनायकानं त्याच्यावरती दर्शवलेला विश्वास आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून केली गेलेली अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ही खरं तर निहालला एका वेगळ्या दर्जाचा खेळाडू बनवते. अगदी फायनलच्या सामन्यामध्ये त्याच्या माध्यमातून केले गेलेला भेदक गोलंदाजीचा मारा आजही आपल्या डोळ्याच्या समोर उभा राहतो. एक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये त्याच्याकडनं केली गेलेली गोलंदाजी आजही आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. या दरम्यान जर आपण पाहिलं तर आदरणीय अमोलजी कुलकर्णी सर देखील आमच्या समोर जुडले गेले. दीपकजी कस्तुरी ऑलवेज या मैदानावरती प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट पाहायला मिळतं. मी दोनही मान्यवरांना विनंती करेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर गोलंदाज निहाल, कमालीची गोलंदाजी आहे. ह्या वेळेला मात्र समोरच्या दिशेनं नवीन बॅटर जणू पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन मैदानाच्या आतमध्ये आलाय की काय. पहिल्या चेंडूवरती भिरकावून दिलाय, राहुलच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावांसाठीचा हा दमदार स्ट्रोक थोडस मानसिक दडपण निर्माण करणारा निश्चितच. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हाही खेळाडू एकाच संघाकडून खेळणारा अर्थातच राहुल आणि त्याच्या विरोधामध्ये निहाल आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय, दबाव बनवण्याचा प्रयत्न आणि ज्या पद्धतीनं निर्णय घेतला गेलाय मी म्हणेन बेखौफ फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते याही वेळेला. परंतु लोअर फुल टॉस आहे, प्रॉपरली टाईप करता आलं नाहीये. शेवटच्या क्षणाला शॉट चेक केला गेला. विनोद त्या ठिकाणी थोडंसं विचार विनिमय, विचारांचं वादळ त्यांच्याही मनामध्ये आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. कारण एखाद्या संघामध्ये ज्यावेळेला तुमची निवड होते खूप मोठी जबाबदारी असते. जितकं मोठं नाव असतं तितकी मोठी जबाबदारी असते आणि खास करून आपल्या घरच्या मैदानावरती बहुतांश खेळाडू याच मैदानावरती सराव करतात. एकूणच जर पाहिलं तर या मैदानावर 3 विकेट्स आहेत. सगळ्यात पहिली जी विकेट आहे ती लेदरची विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि उर्वरित 2 ज्या विकेट्स आहेत ना त्यावरती बहुतांश टेनिसच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. आज 3ऱ्या क्रमांकाची विकेट वापरली जाते आणि त्यामुळे ऑनसाईडला लेफ्ट हँडेड बॅटरला ही बाउंड्री थोडीशी डिस्टन्स वाढतंय, परंतु राईट हँडेड बॅटरला मात्र तेवढंच डिस्टन्स कमी होताना पाहायला मिळते. यावेळेला पिचिंग थोडीशी लेगस्टिकच्या बाहेर, वाईडचा इशारा पंचांचा. 41 रन्स ऑन द बोर्ड, 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजित यांची विकेट गमावल्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वोत्तम खेळाडू अर्थातच मालिकावीर आणि मालिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक या ठिकाणी आम्हाला निश्चितच पुरस्कृत केले गेले. आणखीन एक अवांतर चेंडू आहे, थोडंसं दडपण आहे. एक षटकार आल्यानंतर थोडंसं दडपण जरूर असेल. या ठिकाणी जर आपण पाहिलं चर्चा सुरू होती या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू मालिकावीरासाठी जी बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे ती सन्माननीय प्रकाशजी जगदाळे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. तर उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी ज्या स्पोर्ट्स बायसिकल आहेत त्या आम्हाला आदरणीय सुमितजी मुंडे आणि गौरवजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मात्र पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. तर या सर्व दानशूर दात्यांचाही आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर चेंडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये लागणारे चेंडू जे आहेत जे आम्हाला पुरस्कृत केले गेले आदरणीय नारायणजी पिलाणे साहेब यांच्या माध्यमातून. आज त्यांचं एटीएमही खुलं आहे. बऱ्याचशा खेळाडूंवरती अगदी बक्षिसांची खैराईतही होते. अवांतरचा इशारा पंचांचा येतोय. 1 मोर ॲडेड टू द टोटल आणि एक अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या मात्र 44.
एक लांबलचक षटक पहा, विनोदचंही षटक थोडंसं लांबलचक आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामध्ये अतिरिक्त चेंडू जास्त प्रमाणामध्ये आले. श्रीकांत फाळकेनं मात्र दिली गेलेली जबाबदारी लिलया आपल्या संघासाठी बजावली, परंतु त्यानंतर निहालनं जरूर एक मात्र सफलतम गोलंदाज आहे, परंतु षटकाची जी लेंथ आहे, जी चेंडू फेकण्याची जी लेंथ आहे ना, ती थोडीशी जास्त जरूर पाहायला मिळाली आहे. याचं कारण आहे राहुलनं पहिल्या चेंडूवरती जो दमदार षटकार लगावला ना, तिथून थोडंसं जो दडपण आहे त्या दडपणामधून सावरू शकला नाहीये, परंतु शेवटचा चेंडू पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळालं. षटक संपताय तिसरं, 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धाव फलकावरती आल्यात, एक गडी बाद, 45 धाव फलकावर. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. चला, विनंती असेल आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतो, श्री चॅलेंजर्स आणि हंसध्वनी टायगर 11 या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल आणि दोनही संघनायक हे इनिंग ब्रेकमध्ये आपल्यासमोर जुळले जातील. दुपारचं सत्र, विकेट पूर्णतः खुली, सूर्यकिरण थेट विकेटवरती येतात, त्यावेळेला सकाळच्या सत्रामध्ये असणारा जो उलसरपणा आहे ना, जो गोलंदाजाला मदत करत असतो, खरं तर तो आता कुठेतरी नाहीसा झालाय. विकेट पूर्णतः हार्ड आहे आणि अशा विकेटवरती चेंडू वेगानं येतात आणि फलंदाज म्हटलं तर चेंडू वेगानं बॅटवरती येणं पसंत करतात आणि म्हणूनच दुपारचं सत्र हे खरं तर गोलंदाजांसाठी थोडंसं चॅलेंजिंग असतं. 45 15च्या सरासरीनं आणि गोलंदाज श्रीकांत, पा चर्चा सुरू होती की श्रीकांत यांनी संघनायकांना दिलेली जबाबदारी लिलया पार केली आहे, परंतु पहिलं षटक हाताळलं कॉमेंटेटर बॉक्स एंडकडनं. आता यावेळेला त्यांचा एंड बदलला गेलाय, यावेळेला मात्र सीपी एंडकडनं, सीपी ऑफिस एंडकडनं गोलंदाजी करताना आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कळंबोली सेक्टर 20चं एक ऐतिहासिक आणि भव्य दिव्य क्रिकेटचं मैदान, त्या मैदानावरती सुरू असणारी रहिवासी प्रीमियर लीग अर्थातच रेसिडेंट प्रीमियर लीग पर्व पहिले, एक आगळी वेगळी संकल्पना. खरं तर क्रिकेट वेडा, कळंबोली म्हटलं तर क्रिकेट वेडा क्रीडा रसिक हा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. आम्ही सातत्यानं या गोष्टीचा उल्लेखही करतो. मैदान कोणतंही असो, भरभरून क्रीडा रसिकांचा प्रतिसाद हा कळंबोली क्रिकेटला नेहमीच मिळालाय आणि हेच कारण आहे की एक स्वप्न पाहिलं गेलं, अशा प्रकारची एखादी स्पर्धा आयोजित करता येईल का, आणि हे फक्त स्वप्न पाहिलं नाही तर हे स्वप्न सत्यामध्ये उतरवलं गेलं आणि त्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या सर्वच आयोजकांचं आपण या ठिकाणी अक्षरशः कौतुक करूयात शब्दसुमरांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर सिंगल आली आहे, एंड खरं तर डावखोरे आताच्या फलंदाजासाठी आहे, त्यामुळे प्रयस स्ट्रायकिंग एंडवरती येणं स्वाभाविक होतं. हा टेक्निकल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. पहा, राहुलकडे क्षमता आहे मोठ्या फटक्यांची, परंतु त्यानं पहिल्या चेंडूवर थोडंसं सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवलं, त्यानं एंड ओळखला, वाऱ्याची साथ ओळखली आणि इथे मात्र प्रयसला त्यानं स्ट्राईक रोटेट केली आणि त्याचा फायदा घेत असताना या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आदरणीय नारायणजी पिलाने साहेब यांच्याकडून मात्र श्रीकांत फाळके अर्थातच अप्पा यांच्या प्रत्येक विकेटसाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिला जाईल. ओ, याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. बऱ्याच कालावधी प्रयस थोडासा शांत नॉन स्ट्रायकिंग वरती होता. तर येस, या ठिकाणी जर पाहिलं आधी पिलाने यांच्याकडून देखील 500 रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी दिला जाईल. यावेळेला देखील लोअर फुलटॉपचा चेंडू होता, ऑन साइडला प्रोटेक्शन आहे खरं तर लॉंग ऑनला आणि क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला जरूर तर निश्चितच जाऊयात आपण स्कोर कार्ड कडे वळतो आहोत. एकूण धावसंख्या 51, अर्धशतक पार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडासा बॅट बदलण्याचा निर्णय कदाचित प्रयत्न या ठिकाणी घेतलाय की काय, परंतु पुन्हा एकदा आपण या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजकांचा जर आपण विचार केला तर RPL कोर कमिटीचा विचार केला, आदरणीय संभाजी भोसले जे चेअरमॅन आहेत या
ऑर्गनायझिंग कमिटीचे, त्याचबरोबर व्हाईस चेअरमॅन संभाजी चव्हाण आणि हनुमंत चौधर, सेक्रेटरी दीपकजी कस्तुरी आणि शहाजी गायकवाड, तर ट्रेझरर श्रीकांत फाळके आणि विशाल तावरे. खरं तर यांचंही आपण विशेष कौतुक करूया. या स्पर्धा यशस्वी होण्याकरता अहोरात्र अथक परिश्रम या सर्वांच्या माध्यमातून घेतलं गेलं आणि एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धांचं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. 52 रन्स ऑन द बोर्ड, 52 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ. या षटकामध्ये देखील श्रीकांत फाळकेनं कमालीची गोलंदाजी केली आहे. एक चौकार जरूर आलाय यावेळेला, मात्र लाऊड अपील आणि या अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी जरूर पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. चला, हंसध्वनी टायगर 11 संघाचं संघनायक आता आपण उपस्थित राहायचं आमच्या मुख्य मंचासमोर आणि श्री चॅलेंजर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे. जसा शेवटचा चेंडू तिथे फेकला जाईल, मान्यवरांच्या शुभ असते टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. या दरम्यान हनुमंतजी चौधर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. वेलकम सर, आपलं ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. ज्या पद्धतीनं सुरुवात केली होती, पहिल्या 3 षटकांमध्ये 45 धावा होत्या आणि श्रीकांत फाळकेनं या षटकामध्ये केवळ 7 धावा दिल्या. कमालीचं कमबॅक राहिलंय. आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो ना की क्रिकेट असो किंवा तुमचं दैनंदिन आयुष्य, तुम्हाला कमबॅक करता येणं गरजेचं आहे आणि तो कमबॅक श्रीकांत फाळके या गोलंदाजानं आपल्या संघाला करवून दिलाय. जिथे धावांचा ओघ होता पहिल्या सामन्यामध्ये 5 षटकात 80, दुसऱ्या सामन्यामध्ये 98, तो आता कुठेतरी 60च्या आसपास गुरफटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज राज थोरात या गोलंदाजाच्या खांद्यांवरती. ओहो, समोरच्या दिशेनं राहुलनं आता मात्र चार्ज आपल्या हातामध्ये घेणं गरजेचं होतं. प्रॉपर टायमिंग नाही आहे आणि इथे मात्र राजला मिळते सफलता. फलंदाज क्रमांक 2 बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच या ठिकाणी राज थोरात आणि सतीश थोरात यांना आपण पाहतोय. या अगोदर अजित पाटील आणि निहाल पाटीलला आपण पाहिलं, जिथे काका आणि पुतण्या होते. आता वडील आणि पुत्र, आता तर पिता पुत्रांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर अमित पाटील आपल्याला यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अजित पाटील, अमित पाटील हे दोनही सख्खे बंधू. अमित छोटे बंधू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. प्रयशचा खेळ थोडासा शांत राहिलाय. थोडंसं मानसिक दडपण जरूर त्याच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. ओ, यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. आणखीन एक सफलता इथे मिळणार का? होय, राजनं मात्र लगातार 2 चेंडूंवरती 2 विकेट्स आपल्या नावावरती गेल्या आहेत. आणखीन एक दे धक्का. अमित बॅक टू द पॅव्हिलियन. चला, या ठिकाणी पहा सलग 2 चेंडूंवरती 2 विकेट्स. या ठिकाणी पुन्हा एकदा शेवटची ऑफिशियल पुकार आहे. हंसध्वनी टायगर 11 आणि श्री चॅलेंजर्स. आय थिंक श्री चॅलेंजर्स संघाचे संघनायक उपलब्ध आहेत. बॅटर नेम यावेळेला स्लो ओव्हर 1 पद्धतीचा चेंडू होता. तर निश्चितच या ठिकाणी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय बबन काका गव्हाणे साहेब, ज्येष्ठ नागरिक, आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करूयात. गायकवाड साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती करावा. बबन काका गव्हाणे साहेब, ज्येष्ठ नागरिक, आज आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या समोर जोडले गेलेत. आणि गायकवाड साहेबांना या ठिकाणी यावेळेला मात्र अर्जुनना उदयच्या हातामध्ये मात्र या ठिकाणी झेल सोपवलंय. ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट्स, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर मात्र आणखीन एक सफलता. खरं तर या षटकामध्ये प्रयश नॉन स्ट्रायकिंग एंडवरती राहिले. धावा धावफलकावरती 52, 52 धावा. पहिल्या 3 षटकांमध्ये 45 धावा. या षटकामध्ये अद्याप एकही धाव खर्च केले गेलेले नाहीये.
4 चेंडू झाले आहेत. जर का येणारे दोनही चेंडू निर्धाव फेकले गेले तर या स्पर्धेतला पहिला मेडन ओव्हर आणि ओव्हर हॅट्रिक करणारा गोलंदाज हा विक्रमही आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. 2 अर्धशतक वीर आपण पाहिले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण साळुंके ऑन अ स्ट्राईक. हो, स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू होता. इथे मात्र पहा आणखीन एक डॉट बॉल. लगातार 5वा निर्धाव चेंडू. विक्रमांची जणू मांदियाळी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सामन्यात 11 चेंडूत 50 धावा आंतरराष्ट्रीय विक्रम मोडला गेला पहिल्या सामन्यामध्ये. कारण युवराज सिंगनं T20 मध्ये 12 चेंडू मध्ये 50 धावा केल्या होत्या. इथे भावेश उलवेकरनं अवघ्या 11 चेंडू मध्ये 50 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये विशाल डोलेच्या बॅट मधून अर्धशतकीय खेळी आपण पाहिली. आणि आता विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावरती गोलंदाज राज थोरात आपल्याला पाहायला मिळतात. आणि का असू नये, यष्ट्यांच्या पाठीमागे स्वतः पिताश्री सतीश थोरात आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र शेवटच्या चेंडूवरती एकेरी स्वरूपाची धाव आली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. आणखीन एक विकेट. या षटकामध्ये तब्बल 3 वैयक्तिक, 1 सांघिक, 4 सफलता आणि धावा खर्च केल्या गेल्या त्या अवघ्या 1 धाव. अंतिम षटकामध्ये आलेल्या एका धावेनं संघाची एकूण धावा संख्या आपण पाहतोय 5-6 गडी बाद 53 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 54 धावांचा. आणि या 54 धावांचा कशा पद्धतीने केला जाणार पाठलाग ऐकवण्यासाठी जाऊयात. मायक्रोफोन वरती होतोय बदल आणि आवाज असेल खेळाच्या उत्तरार्धामध्ये प्रशांत पुजारी यांचा. हॅलो हॅलो मंगेशजी साळुंके आणि भावेश उलवेकर या दोघांना विनंती असेल टॉस साठी आपण यायचे. भावेश आलेले आहेत. मंगेशजी आपणास विनंती असेल प्लीज आपण यायचे. मंगेशजी श्री चॅलेंजर चला भावेश आलेला आहे. टॉस करायचा आपल्याला. चला आयोजक कमिटी टॉस साठी यायचं कोणीतरी. दीपकजी कस्तुरी साहेबांना विनंती असेल की आपण यावं प्लीज.
तर विनंती असेल दीपकजी कस्तुरी साहेबांना की आपल्या शुभहस्ते आपण येणाऱ्या पुढच्या मॅचचा टॉस करायचा आहे. या संपूर्ण आयोजनामध्ये दीपकजी कस्तुरी साहेबांचं देखील योगदान हे लाख मोलाचं राहिलं आहे आणि त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभहस्ते येणाऱ्या पुढील सामन्याचा टॉस केला जातो. एकीकडे आपण पाहतो हंसो धोनी टायगर 11 अर्थात भावेश शुल्वेकर आणि दुसरीकडे आपण पाहतो चॅलेंजर्स अर्थात मंगेशजी साळुंके. श्री चॅलेंजर्स दोन्ही टीमने एक एक सामना जिंकलाय आणि दोन्ही संघांमध्ये एक एक अर्धशतक वीर आहे. एकीकडे विशाल आहेत, दुसरीकडे भावेश आहेत. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. सचिनच्या चेहऱ्यावरती हसू खूप मोठं मला पाहायला मिळतंय आणि हे हसू शेवटपर्यंत राहू या साऱ्या सदिच्छा आणि शुभेच्छा आपण देऊयात. तर भावेश जरूर आपण पाहतोय आम्हाला इथं प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेत. तर भावेश वेलकम. पहिल्याच मॅच मध्ये रेकॉर्ड 11 बॉल 50. कस काय चाललेलं मनामध्ये? आम्ही तर जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करणार होतो, पण झालं आमच्याकडून. आता सेकंड मॅच इम्पॉर्टंट आहे. ती मॅच जिंकलो तर मग आम्ही पुढे सेमीफायनल खेळण्यासाठी प्रयत्न करू. तर भावेश ग्रामीण क्रिकेटचा दौरा तुझा पाहिला, त्याच्यानंतर KPLचा तुझा दौरा पाहिला, त्यानंतर हा दौरा RPL मध्ये आला. क्रिकेटचे दौरे तुझे पाहतोय आम्ही, त्याचबरोबर आता पुढे फिरायला कुठे जाणार आहेस तू? कारण की तुझे इंस्टाग्रामचं पेज ओपन करा किंवा तुझं फेसबुकचं पेज ओपन करा, तू कुठल्या ना कुठल्या दुसऱ्या राज्यात फिरत असतोस. आता कुठं तुझा नेक्स्ट टूर काय तुझा? आता सप्टेंबरमध्ये आउट ऑफ जायचं आहे थायलंडला, फिक्स. थायलंडला जायचा विचार आहे, म्हणजे खूप मोठं प्लॅनिंग झालेलं आहे आणि संभाजी साहेबांच्या चेहऱ्यावरती हसूस भरपूर काय सांगताय. तर खूप साऱ्या सदिच्छा आणि शुभेच्छा देऊयात. हे होते आमचे भावेश, ज्यांनी मात्र अर्धशतक पटकावलंय 11 चेंडूंमध्ये, एक रेकॉर्ड लिहिलाय. आणि संभाजी साहेब हा रेकॉर्ड नक्कीच आपल्याला प्रत्येक ठिकाणी आवर्जून अधोरेखित करावा लागेल, कारण की विश्वविक्रमाची बरोबरी गाठली की काय असं म्हणावं लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. पंचांचा इशारा, हो यस, थप्पा लावा तुम्ही चौकाराचा. तर जरूर आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये फर्स्ट एड जी टीम आमच्याबरोबर जुडली गेली, अर्थातच प्रथमोपचार करण्यासाठी जी टीम आमच्या समोर जुडली गेली, अर्थात अपोलोचं मी खूप आभार व्यक्त करतो. त्यांची ॲम्ब्युलन्स व्हॅन इथे उपस्थित आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की त्यांची डॉक्टरांची टीम इथे उपस्थित आहेत, आरोग्य सेविका देखील त्यांच्या इथे उपस्थित आहेत. याबद्दल नक्कीच अपोलोचं मी आभार व्यक्त करतो. अगदी पहिल्या मॅच पासून त्यांची संपूर्ण टीम इथे उपस्थित होती, याबद्दल धन्यवाद. हॅलो.
हॅलो हॅलो हॅलो. तर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी गोलंदाजांची राहिली. सत्रामध्ये देखील आपण पाहतोय की विरोधी संघ अर्थातच भार्गव दादा 11 संघ या संघाकडे ना एक अनुभव मोठा आहे. अजित पाटील असेल, अमित पाटील असतील यासारखे मातब्बर खेळाडू या संघामध्ये आहेत आणि या अनुभवाचा वापर जरूर टीमच्या विजयासाठी केला जाणार आहे. येणारे 23 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 44 धावांची. धाव फलकावरती आपण पाहतोय धावा गोळा करण्याचं काम दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून जरूर झालंय. आपण विनोद भिल यांना स्ट्राईकवरती पाहतोय. एक मातब्बर खेळाडू आहे मित्रांनो, एक खूप मोठा खेळाडू आहे. अगदी कळंबोलीपर्यंत मर्यादित न राहता यांनी याच्या कक्षा आता ओलांडल्या आहेत. अगदी तुम्ही धुळे परिसरामध्ये जाल, त्याच्यानंतर नाशिक या परिसरामध्ये जाल तर आवर्जून कळंबोलीतल्या खेळाडूंना एकत्रित संघटित बांधून हा खेळाडू अगदी सीझन संपला की दौरे चालू करतो. पुन्हा परिसर असेल आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेला कळंबोलीतला संघ विनोद भाऊंनी बाहेर कुठे नेलाय त्या वेळेला आपल्या कळंबोलीच्या खेळाडूंनी एक पारितोषिक तर कळंबोलीमध्ये अगदी जोडून आलंय. याआधी जर का सांगायचं म्हणलं तर 2 वर्ष आधी जेव्हा मध्य प्रदेश या ठिकाणी गेले होते त्यावेळेला शशीने ज्या प्रकारे मॅच फिनिश केला होता संपूर्ण कळंबोलीमध्ये अगदी रात्री 2 वाजता देखील विजयाचा जल्लोष आम्ही साजरा केला होता. त्या सर्व गोष्टी उज्जैन या ठिकाणी ती स्पर्धा पार पाडली होती. खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा होती. तिथे देखील विनोद भाऊंनी कळंबोलीच्या खेळाडूंना खूप चांगल्या पद्धतीने एकत्रित करून कळंबोलीचं प्रदर्शन केलं होतं. म्हणजे या खेळाडूमध्ये ना खेळ फक्त आणि फक्त खेळापुरता मर्यादित नाहीये तर खेळाच्या प्रति एक वेगळी भावना आहे. आणि आज आपण पाहतो की या संघामध्ये टीम आयकॉन टीम कॅप्टन म्हणून जी भूमिका ते बजावत आहेत तर कशा प्रकारे त्याला ते साथ देतील. येणारे चेंडू 21 आवश्यकता असेल 40 धावांची. 14 धावा धाव फलकावरती. रेसिडेन्शियल प्रीमियर लीग एक अप्रतिम अशी संकल्पना या परिसरातील तमाम रहिवाशांसाठी एक आपली हक्काची क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. बघा या मैदानावरती होणारी लेदर बॉलची सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा अर्थातच रोडपाली प्रीमियर लीग. त्याच्यानंतर याच मैदानावरती होणारं RRWचं सर्वाधिक मोठं नियोजन अप्रतिम दृश्य. त्यानंतर ISCL ही एक खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा या मैदानावरती पुढच्या शनिवार रविवारी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 दिवस चालणार ती क्रिकेटची स्पर्धा फ्रायडे सॅटर्डे संडे. म्हणजे या मैदानावरती देखील खूप मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा होऊ लागल्यात आणि अगदी आपण पाहतोय की त्यांच्याच वर्डीमध्ये अजून एक मोठी क्रिकेटची स्पर्धा म्हणून RPL अर्थातच रेसिडेन्शियल प्रीमियर लीग रहिवासी प्रीमियर लीगला देखील आता आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल आयोजकांचं. अगदी बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये पंकज सूर्यवंशी या क्षेत्ररक्षकाला तुम्ही पाहू इच्छिता. अतिशय क्विक असा क्षेत्ररक्षक आहे. जॉन्टी कॉर्नर म्हणून ज्या क्षेत्राला बजावलं गेलंय अशा निर्णायक क्षेत्रामध्ये पंकज सूर्यवंशी इथे क्षेत्ररक्षण करतायत. अगदी ऍक्टिव्हली ते उभे. त्यांच्या बाजूला आपण पाहतोय की दुसरी क्षेत्ररक्षणाची भिंत पांडुरंग उपस्थित आहेत. यावेळेस हलकासा ओव्हरपिच चेंडू लॉफ केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू हाताला स्पर्श करतोय. जातोय कुठे पंचांना पाहायचं आहे. पंचांचा इशारा येतोय. हो यस इट्स अ सिक्सर बिग हिट मायटी. ओव्हर पिच बॉल होता. बॅटीचा फेस ओपन केला. सतीश थोरात यांच्यासाठी ही मोठी गोष्ट नाही ऑन साइडला खेळणं. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 21 धावा धाव फलकावरती. 18 चेंडू 33 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 33.
तर चला प्लीज लवकर 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 सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल. स्कोर आपण पाहतोय, स्कोर कार्ड वरती 21 धावा अंकित केल्या गेल्यात. येणारे 18 चेंडू शेष आहेत आणि 33 धावांची आवश्यकता असणार आहे. थोडासा उशीर नका होईना, थोडासा टाइम घेतला जातोय. तिसरा सामना आपण एन्जॉय करतोय आजच्या या संपूर्ण दिवसभरामधला. यानंतर पुढील होणारा सामना विनर वर्सेस विनर, अर्थात एकीकडे आपण हंस आणि टायगर 11. यावेळेस हलकासा ओव्हर पिच स्ट्रेट चेंडू प्रचंड ताकदीने भिरकावून लावलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू भरपूर लांब जातोय. हा येतोय विनोद भिलच्या बॅटीमधून, लांबलचक षटकार. ही स्पेशालिटी राहिली आहे मित्रांनो विनोद भिल यांची. ज्या ज्या वेळेला तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये अशा प्रकारे ओव्हरपिचचा मारा कराल त्या वेळेला अशाच प्रकारे तुम्हाला प्रत्युत्तर दिलं जाईल. अमित पाटील सारख्या अनुभवी गोलंदाजाच्या विरोधामध्ये आता हात खुले केले गेलेत. चांगलं क्षेत्ररक्षण प्रेयश यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटिंग जेवढी चांगली करतात आय थिंक फुटबॉल देखील तेवढं चांगलं खेळतात की काय असं म्हणावं लागेल. खूप लांब मोठा चेस होता त्यांचा. अगदी एक्स्ट्रा कव्हर मधून धावत ते पळत आले. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेमध्ये त्यांनी चेंडू रोखला. श्री चॅलेंजर्स टीमच्या डगआउटच्या समोर क्षेत्ररक्षण करत असताना त्या क्रीडा रसिकाने देखील टाळ्यांचा कडकडाट केला आणि कौतुक केलं की प्रेशचे क्षेत्ररक्षण आम्हाला आवडलंय. धीम्या गतीने टाकला होता चेंडू, नीटचा ओळखू शकले नाहीयेत. फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. सिंगल पेक्षा जास्त काही नाही मिळत आहे. 1 रन जरूर मिळतोय. भार्गव 11 संघाचे संघ मालक स्वतः संग्राम दादा पाटील अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहेत. चिंतेचा प्रश्न त्यांच्या देखील चेहऱ्यावरती पडलाय की पहिल्या सत्रामध्ये थोड्याशा चुका जरूर झाल्यात. अजून देखील लीग स्टेजमध्ये आपलं अस्तित्व आहे, परंतु निर्णय येणं अद्याप देखील बाकी आहे. मॅच संपलेली नाहीये. त्यांच्याकडे ते गोलंदाज आहेत जे कधीही कमबॅक करू शकतात आणि स्वतः एक क्रिकेटचे अनुभवी आहेत. यस, पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलसाठी. तिसऱ्या पंचांसाठी कॉल दिला गेलाय. तर बघूयात आमचे तिसरे पंच कशा प्रकारे आपली भूमिका बजावतील. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 कॅमेऱ्यांचा वापर इथे केला गेलाय. जो साइड अँगल व्ह्यू आहे त्या साइड अँगल व्ह्यू मध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक मॅचची क्षणचित्र टिपली जात आहेत. अगदी दोन्ही एंड कडून इथे बॅटिंग बॉलिंग केली जाते, ज्यामुळे 2 फ्रंट कॅमेरे आपल्याला पाहायला मिळतात. एक साइड अँगल साठी एक कॅमेरा. कौतुक करावं लागेल आरपीएलचं, अर्थात रेसिडेन्शियल प्रीमियर लीगचंच. पहिल्यांदाच टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेसाठी या मैदानावर तरी 3 कॅमेऱ्यांचा वापर केला गेलाय आणि ऑन फील्ड डिसिजन इज राईट. पंचांचा इशारा जो आहे त्याचा स्वीकार करावा लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यस, अंपायरचा इशारा इथे आलेला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर जरूर पाहतोय आपण की रिव्ह्यूची एक संधी तुम्हाला मिळणार आहे. व्हाईट बॉलसाठी तथा वेस्ट साईडच्या वरती जर चेंडू असेल, तुमचा आक्षेप असेल तर त्यासाठी तुम्ही घेऊ शकता आणि सतीशने त्याचा वापर केला होता. लॉस होतोय रिव्ह्यू. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. उंच उडी लगावतायत. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळतंय. तटस्थ भिंतीप्रमाणे तटस्थ उभेत. 31 धावा धाव फलकावरती. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू जिवंत आहे. पंचांनी असं सांगितलंय की जो लास्ट कॉल घेतला होता रिव्ह्यू साठीचा, त्याच्यामध्ये गोलंदाज अगदी अँगलच्या समोर येत होता, अँगल लॉस होत होता, त्यामुळे तुमचा रिव्ह्यू जिवंत राहील. आणि अंपायरचा इशारा म्हणजे जो ऑन फील्ड अंपायर होते त्यांचा अंपायरचा इशारा स्वीकार केलाय. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो थोडासा फेरबदल झाला, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय. समीकरण उरते 12 बॉल 17. यस, आपण पाहतोय की 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असणारे ओव्हर पिच चेंडू होता. दोन्ही फलंदाज आता तुटून पडलेत विरोधकांवरती. करावं तरी नक्की काय करावं हा सर्वाधिक मोठा प्रश्न पाटील साहेबांच्या समोर असणार आहे. येणारे 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता. फलंदाज सतीश थोड, त्याचबरोबर फलंदाज विनोद बिल, या दोन्ही फलंदाजांनी आता आपल्याकडे असलेला जो पावित्र्य आहे फटकेमारीचा, तो पावित्र्य स्वीकारलाय आणि एकदम नॅचरली खुल्लून आता ते फलंदाजी करतायत. जो त्यांचा स्वाभाविक खेळ सातत्याने पाहण्यासाठी भरपूर सारे क्रीडा रसिक मैदानावरती ऑन स्क्रीन येत असतात किंवा टीव्ही वरती येत असतात. सर्वांसाठी तो आता खेळ ते दाखवतायत. प्रशांत आलेत बॉलर. 12-17ची आवश्यकता. सतीश स्ट्राईक वरती आहेत.
वैयक्तिक खेळीचं विश्लेषण जरूर करू इच्छितो मी. सतीश खेळतात 11 या धावसंख्येवरती, विनोद बिल खेळतायत 26 या धावसंख्येवरती. या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू अर्थातच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट स्कूटी बाईक दिली जाणार आहे. कालच्या रात्रीमध्ये प्रवीण सर जर का सांगायचं म्हणलं तर जगत सरकार पोर्शे कारचा मालक झाला. 2 कोटीहून अधिकची किंमत असलेल्या गाडीचा तो मालक. आणि सर्वाधिक मोठी गोष्ट त्याच्यामध्ये अशी होती की जेव्हा जगत सरकार पहिली त्याची ड्राईव्ह घ्यायला गेला त्यावेळेला सर सचिन रमेश तेंडुलकरांनी सांगितलं ड्राईव्ह तुला मी करून देतो. म्हणजे कित्येक तरी जणांचं स्वप्न असतं की सचिन सरांची गाडी मी चालवावी, पण जगतचं स्वप्न बघा काय सोन्याहून पिवळं होतं की सचिन तेंडुलकर सरांनी सांगितलं की तू बस, तुझी ड्रायव्हिंग मी आता करतो. मला आता असं वाटतं की प्रवीण सर हे स्वप्न विकतही घेता येऊ शकत नाहीयेत. एवढे महागडे स्वप्न, एवढी मोठी मिळकत जगत सरकारने सध्याच्या घडीला कमवली आहे. आणि जोपर्यंत टेनिस क्रिकेट जिवंत आहे तोपर्यंत या गोष्टीची प्रत्येक वेळेला पुनरावृत्ती समालोचनामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 42 धाव फलकावरती येत आहेत. सागर अली या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. गतवर्षी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होता ISPL चा. यावर्षी तो बेस्ट बॅट्समन राहिलाय. म्हणजे कन्सिस्टन्सी बघा या खेळाडूची, तेवढी सोपी गोष्ट नाहीये. फुलटॉस होता यावेळेस बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये चेंडू सरसावतोय. 4 धावांची मोहोर, चौकार येतोय. याचबरोबर आपण पाहतोय की विजयाचं जे अंतर कापायचं होतं खूप वेगाने कंप्लीट करताय. 46 धाव फलकावरती. येणारे चेंडू असतील 9. 8 धावांची आवश्यकता वेस्ट साइड साठी. तिसरे पंच हंसध्वनी टायगर्स आणि श्री चॅलेंजर्स. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. नो प्लस 4 मिळतील 5. 7 धावांची आवश्यकता. तर फ्री हिटचा कॉल असणार आहे. विनोद बिल स्पेशालिटी आहे त्यांची ही. डाऊन द ट्रॅक यावेळेस पावलांचा वापर. सरळ बॅटिंग यावेळेस स्ट्रेट लाईक अ एरो. चेंडू फरार. 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे. लाजवाब बेमिसाल फाइटिंग इथे चालली आहे. छोटा पॅकेट, बिग डायनामो. कम्मालीची फटकेबाजी. मैदानाचा असा कुठला कोणा नाहीये जिथे विनोदने मारलेला चेंडू पोहोचलेला नाहीये. हॅलो 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 हॅलो. तर जरूर आपण पाहतोय विनिंग स्ट्रोक येतो इथे आणि विनोद बिलने मात्र आपल्या अनोख्या अंदाजामध्ये या मॅचला फिनिश केले. अंपायर आवाज येतोय ना तिथपर्यंत? ओके, थँक्यू. बस तुमच्यापर्यंतच आवाज पोहोचवायचा आहे कारण की क्रीडा रसिकांना तर युट्यूबच्या माध्यमातून खूप चांगला आवाज चाललाय. नवीन टीम मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. चला, दोन्ही टीम्सला एक विनंती असणार आहे. तुम्हाला